नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज दुर्दैवी निधन झालं. हे निधन बारामती जवळील चार्टर प्लेनच्या अपघातात झालं. सकाळी 9:12 हा अपघात घडला. ही बातमी तुम्हाला नक्कीच माहीत असेल, पण अपघाताच्या आधी काय घडलं DGCA कडून पूर्ण क्लिअरिफिकेशन आलेलं नाही. पण फ्लाईट रडार 24 या वेबसाईटने डेटा शेअर केलाय. त्यांच्या ट्विटरवरून हा डेटा आलाय. या डेटानुसार शेवटच्या 5 मिनिटांमध्ये नेमकं काय झालं ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. अजित पवारांचं प्रायव्हेट जेट होतं लेअर जेट 45. हे अमेरिकन बिझनेस क्लास जेट आहे. यात 8 ते 9 लोक बसू शकतात. एकाच फ्लाईटमध्ये 3000 किलोमीटर रेंज आहे. जगभरात मोठे लोक हे जेट वापरतात. हे विमान अतिशय चांगलं आहे. फ्लाईट रडार 24च्या फोटोमध्ये सर्व क्लिअर दिसते. स्क्रीनवर जो फोटो पहा याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की सुरुवातीला या विमानाने लँडिंग करण्याचा प्रयत्न केला आणि तो लँडिंग करायचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. म्हणून हे विमान बारामतीच्या धावपट्टीजवळ गेले आणि तिथून या विमानाने एक लूप तयार केला आणि आजूबाजूची जी 5-6 खेडेगाव आहेत या सगळ्या खेडेगावांना वळसा घातला आणि वळसा घालून हे विमान परत एकदा आपल्या बारामतीच्या दिशेने वळलं. ज्या ठिकाणी हे विमान वळलं तिथे देऊळगाव रसाळ नावाचं गाव आहे. त्याच्या पुढे आल्यानंतर या विमानाचा रेड सिग्नल दिसतोय, म्हणजे तिथे या विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि तिथे असं सांगितलं जातंय की या वेळेला या विमानाने सेकंड लँडिंग करायचा प्रयत्न केला. पहिलं लँडिंग फसलं आणि त्यामुळे हे सेकंड लँडिंग करत होते. हे सेकंड लँडिंग करताना देखील वेअर्ड ऑफ असा एक शब्द वापरलाय, ज्याचा अर्थ या विमानाने एक शार्प टर्न घेतला आणि शार्प टर्न घेतल्यामुळे त्याचा अँगल पूर्णपणे चुकला आणि या विमानाने त्याचा कंट्रोल गमावला आणि कंट्रोल गमावल्यामुळे मग हे विमान क्रॅश लँडिंग झालं आणि ते बरोबर त्या जवळच्या खेडेगावातील एका शेतामध्ये पडलं आणि तिथे या विमानाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि विमान पडल्या पडल्या त्या विमानामध्ये आग लागली, असं पहिल्यांदा फ्लाईट रडार 24 सांगितलं. त्यानुसार दिसते ज्या ठिकाणी हे विमान पडलं तिथे एक मोठा स्फोट झाला आणि या स्फोटाचा आवाज देखील झाला. या आवाजामुळे आजूबाजूचे अनेक लोक पळत आले. अनेक लोक विमानतळावर त्यांची वाट पाहत होते. त्यांना देखील समजलं की असं काहीतरी अपघात झाला आहे. पण हे अपघात होताना ज्याला आपण सेकंड अप्रोच म्हणतो, म्हणजे सेकंड अप्रोच म्हणजे पहिला अप्रोच जो असतो लँडिंग करायचा, तो अयशस्वी झाल्यानंतर हा सेकंड अप्रोच केला गेला आणि या सेकंड अप्रोचमध्ये पूर्ण लूप केला गेला आणि थोडासा शार्प टर्न घेतल्यामुळे लँडिंग करण्यासाठी हा अपघात झाला. सध्या तरी असे वाटते, पण याबद्दलच्या अजून काही डिटेल्स DGCA कडून मिळतील. त्या मिळायला कदाचित वेळ लागेल. पण हा अपघात झालेला आहे. कदाचित हे दुसरं लँडिंग सुद्धा अयशस्वी झालं असतं आणि हे विमानानं पहिल्या लँडिंगचा प्रयत्न केल्यानंतर विमान वरती गेलेलं होतं. विमान वरती जाऊन परत ते गोल फिरलेलं होतं. ते न करता दुसऱ्या लँडिंग नंतर देखील पुन्हा विमान वरती घेतलं असतं तरी देखील चाललं असतं. पण अर्थात या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. या झाल्या असत्या तर आपण म्हणू शकतो, पण जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं या अपघातामध्ये निधन झालं आणि हा महाराष्ट्रातल्या मागच्या अनेक वर्षाच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या नेत्याचा अतिशय दुर्दैवी असा अपघात आहे. अशा पद्धतीचे अनेक अपघात देशभरात झालेले आहे, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे नेते देशानं गमावलेले आहेत. पण हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा अपघात होता आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला जेवढा मोठा धक्का आहे तसाच हा मोठा धक्का
महाराष्ट्रासाठीही आहे. कारण अजित पवार हे अत्यंत कर्तव्यदक्ष आणि अतिशय कणखर असे नेते होते. सुरुवातीला विमानाने लँडिंगचा पहिला प्रयत्न केला. हा पहिला प्रयत्न फसला. धावपट्टीजवळ गेलो पण लँड होऊ शकले नाही. त्यानंतर विमानाने लूप केला. बारामती भोवती 5-6 खेड्यागावांना वळसा घातला. देऊळगाव रसाळ गावाजवळ पोहोचलं. तिथे रेड सिग्नल दिसतोय म्हणजे तांत्रिक बिघाड झाला. मग सेकंड लँडिंगचा प्रयत्न झाला. पहिला प्रयत्न फसल्यामुळे हा प्रयत्न पण सेकंड अप्रोच मध्ये विमानाने शार्प टर्न घेतला. विमान ओव्हर ऑफ असं दिसतंय. अँगल चुकीचा झाला. कंट्रोल गमावलं. मग क्रॅश लँडिंग झालं. शेतात विमान पडलं. पूर्णपणे चक्काचूर झालं. पडताच आग लागली. मोठा स्फोट झाला. जोराचा आवाज झाला. आजूबाजूला लोक धावले. विमानतळावर वाट बघणाऱ्या लोकांना समजलं सेकंड अप्रोच मध्ये पूर्ण लूप झाला. शार्प टर्नमुळे अपघात सध्या तरी असंच वाटतंय. DGCA कडून अजून डिटेल्स येतील. त्यात वेळ लागेल. दुसरं लँडिंगही फसलं. विमान पुन्हा वर घेतलं असतं पण जे झालं ते झालं. अजित पवार हे कर्तबगार नेते होते. कणखर नेते होते. महाराष्ट्राच्या इतिहासात हा मोठा अपघात. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. महाराष्ट्रातला मोठा धक्का. देशभर असे अपघात झाले. महत्वाचे नेते गमावले गेले. हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा नेता. जय हिंद. जय महाराष्ट्र.